नमस्कार, मी सौ उज्ज्वला जितेंद्र गौड, राष्ट्रीय सनातन सेना भारत महाराष्ट्र प्रदेशाची उपाध्यक्ष। सनातन धर्मावर नेहमीच हल्लीच्या काळात काही समाजकंटकांकडून आक्षेप घेण्यात येतोय। कारण मी बोलतेय तो विषय म्हणजे गंजपेठ भागातील एक 200 वर्ष जुना वटवृक्ष आणि त्या वटवृक्षाच्या छायेत उभारण्यात आलेला 93 साली महात्मा फुले वाडा। काही वर्षांपासून प्रत्येक वेळी प्रशासनाला पत्र दिलं जातंय की वटसावित्री पौर्णिमेची पूजा ही या वाड्यामध्ये होऊ नये किंवा वाड्याचं दार त्या दिवशी उघडं करण्यात येऊ नये। म्हणजेच ज्या माता भगिनी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या वटवृक्षाचं पूजन करतायत त्यांच्या पूजनावर गदा आणण्याचं काम काही समाजकंटक करतायत। परंतु हे आता सहन केलं जाणार नाही, कारण हा वटवृक्ष हा अनेक सौभाग्यवती महिलांच्या पूजनाची साक्ष देणारा वटवृक्ष आहे। जसं आम्ही महात्मा फुले वाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी जातो, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पूजनासाठीही जातो। महात्मा फुलेंनंतर सावित्रीबाई फुले यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं आणि एक सावित्री जिने स्वतःच्या पतीचे प्राण परत आणण्यासाठी यमाला सुद्धा हरवलं। मग या दोन सावित्रींचा संगम ज्या ठिकाणी आहे आणि त्या कुठेतरी समाजाला एक संदेश देण्याचं काम करतायत, तर अशा ह्या चांगल्या कार्याला मज्जाव करणारे समाजकंटक यांना आम्ही मात देत येत्या 29 जूनला वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी महात्मा फुले वाडा सर्व महिलांना पूजनासाठी ओपन करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी कुठलाही मज्जाव नाही, महिलांनी येऊन त्या ठिकाणी पूजन करावं आणि जर कुठल्या समाजकंटकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर सनातन हिंदू धर्मातले लोक त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे। कारण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि वडसावित्रीची पूजा हे सर्व काही हिंदू धर्मात घडतंय, हे सर्व काही हिंदू धर्माशी निगडित गोष्टी आहेत। परंतु धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करणारे हे जे समाजकंटक आहेत, ज्यांना परवा 19 जूनला कोंढव्यामध्ये एका पास्टरनी काही लोकांना गोळा केलं, त्या लोकांना असं सांगितलं की तुमच्या शरीराचा जो अवयव दुखतोय, ज्या अवयवाचा त्रास होतोय तुम्हाला, त्या अवयवावर हात ठेवा आणि मी सांगतो तशी प्रार्थना म्हणा, येशू येऊन तुम्हाला निराकरण करेल, तुमचं दुखणं बरं करेल। मग तिथे का गेले नाहीत हे समाजकंटक? तुम्ही वडसावित्री पूजनाला अंधश्रद्धा म्हणता, कर्मकांड म्हणता। अहो, आम्ही काय वडाच्या झाडाखाली नरबळी देतोय का प्राण्यांची बळी देतोय? तिथे महिला येऊन सौभाग्याचं पूजन करतायत आणि तसंही सनातन धर्मामध्ये निसर्गाला देवाची भूमिका दिलेली आहे, देव म्हणून आम्ही पूजतो आणि ह्या सर्व आमच्या पूजा विधींना किंवा आमच्या या सण उत्सवांना जर कोणी बंदी घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही।